इंग्लिश बोलताना चुकताय. इज, आर, ॲम हे बेसिक कधी वापरायचं ह्यात कन्फ्युजन आहे. तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे पूर्ण कन्फ्युजन निघून जाईल. बघा, इंग्लिशचा बेसिक आहे हे, आणि जर हे क्लिअर झालं ना, यू विल बी एबल टू मेक एव्हरी सेंटेन्स व्हेरी इझिली. तर तुमचं नोटबुक आणि पेन घेऊन बसा, कारण प्रत्येक टॉपिक शिकवल्यानंतर एक क्विज असणार आहे, क्विक क्विज, आणि त्याच्यात तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा, आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करूया ॲमनी. ॲम हा शब्द कधी आणि कसा वापरायचा हे समजूया. ॲम हे नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये येतं, म्हणजे जे घडतं आहे त्याच्यामध्ये येतं. आणि सर्वात मोठा रूल, ॲम हे आय बरोबर यूज केलं जातं. ओके, जेव्हा पण मी येतं, आय येतं, तेव्हा ॲम येतं. फॉर एक्झाम्पल, आय प्लस ॲम, आय ॲम वॉकिंग. ओके, काय आलं? ॲम. आय ॲम टॉकिंग, काय आलं? तर ॲम आलं. हे क्लिअर आहे? आय ॲम स्टडिंग. तर ॲम हे नेहमी आय बरोबरच यूज केलं जातं. चला एक क्विक रिव्हिजन घेऊया. आय डॅश रनिंग, काय येणार ह्याच्यामध्ये? कमेंटमध्ये सांगा. आय डॅश जम्पिंग, काय येणार? आय ॲम गोइंग टू मार्केट, काय येणार? तर सगळ्यामध्ये ॲम येणार. ओके, कारण आपण आता ॲम शिकलो आहे. आपण जेवढं शिकत जाऊ ना, तेवढे मी हे टाकत जाईन क्विज, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शिकाल. आता नेक्स्ट आपण शिकूया इजचा उपयोग करायला. इज. फॉर एक्झाम्पल, इज हे नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये येतं. सिंग्युलर जे नाऊन असतं म्हणजे एकवचन. ओके, सिंग्युलर. एकवचन, त्याच्याबरोबर इज येतं. इज. फॉर एक्झाम्पल, ही इज गोईंग, हा एकटा आहे. ओके, आय इज गोईंग, हे करेक्ट वाटतंय का तुम्हाला? हे रॉंग आहे. दिस इज रॉंग. इकडे येणार आय ॲम गोईंग, जे आपण आताच शिकलो. समजलं? तर इज हे नेहमी शी, ही यासोबत येतं. ओके, देर डॅश अ मँगो, काय येणार इकडे तुम्ही सांगा? देर इज अ मँगो, एकच मँगो आहे. ओके, ही डॅश क्लाइम्बिंग, ही इज क्लाइम्बिंग. आता ॲम आणि इज हे आपलं क्लिअर झालं आहे. ओके, लेट्स बिगिन विथ आर. आर हे कधी वापरायचं? ARER हे कधी वापरायचं आणि कसं वापरायचं हे समजून घेऊया. आर हा शब्द नेहमी बहुवचन, म्हणजेच प्युरल नाउन. जेव्हा खूप गोष्टी असतात, खूप व्यक्ती असतात, तेव्हा आर येतं. फॉर एक्झाम्पल, दे आर गोईंग, इथे काय आलं? आर. का? कारण दे आहे. आता इथे जर ही असतं तर काय आलं असतं? ही इज गोईंग. कळलं फरक? म्हणजे जेव्हा सिंगल आहे तेव्हा हा कोण येतं? इज येतं. जेव्हा खूप लोक आहेत तेव्हा आर येतं. आणखीन एक एक्झाम्पल समजून घ्या आर साठी. वी आर कमिंग टुमॉरो. ओके, इकडे काय आलं? तर आर आलं. ओके, दे आर गोइंग आउट, काय आलं? आर आलं. का? इकडे दोन्हीकडे बहुवचन आहे, खूप लोक आहेत. दीज आर माय बुक्स. आता खूप सारे बुक्स आहेत,
हे बुक्स भरपूर आहेत, एकच नाही आहे, तर कोण आलं? आर आला. दिस इज क्लिअर. आता पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल इज, एम, आर मध्ये काय फरक आहे. लेट्स हॅव अ क्विक रिव्हिजन. इज केव्हा येतं? जेव्हा सिंगल नाउन येतं. ओके, म्हणजेच एक वचन, एक गोष्ट, एक वस्तू, एक माणूस, तेव्हा इज येतं. एम कधी येतं? जेव्हा आय येतं. आय म्हणजेच मी. ओके, आणि आर कधी येतं? जेव्हा बहुवचन म्हणजेच प्युरल, भरपूर सारे. तेव्हा काय येतं? आर येतं. एक्झाम्पल, दे, वी, यू, आज, हे सगळे. ओके, वी याच्यामध्ये आय येतं, आणि ह्याच्यामध्ये काय काय येतं? ही, शी. ओके, दिस इज अ क्विज चॅलेंज. मी 5 सेंटेन्सेस देणार आणि त्याचे आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकायचे. ओके, ही डॅश गोइंग ऑन अ राईड. सांगा मला तुम्ही. नेक्स्ट, दे डॅश कमिंग होम. आय डॅश jumping on the box. We dash going out. She dash coming with me. हे सगळे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही शिकताय काहीतरी माझ्या हेल्पनी. ओके, अँड आय विल ब्रिंग मोर व्हिडिओज लाईक दिस. आणि हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून असेच व्हिडिओ घेऊन येत जाईन. बाय.